उत्तर चालू आहे. अभ्यास चालू नाही, तयारी आहे ना. असं महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्तावावरील सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव, ज्यावर माननीय सदस्य परिणयजी फुके, श्रीमती नीलमताई गोरे, प्रवीणजी दरेकर, सुनीलजी शिंदे, इद्रेशजी नायकवडी, सत्यजितजी तांबे, राजीवजी पोद्दार, मनीषाताई कायंदे, प्रसादजी लाड, जिशानजी सिद्दीकी, प्रमोदजी जठार, पंकजजी भुजबळ, सुनीलजी कर्जतकर, रवींद्रजी फाटक, अभिजितजी वंजारी, माधवी नाईक, चित्राताई वाघ, संजयजी भेंडे, निरंजनजी डावखरे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे या सगळ्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि विचार व्यक्त करत असताना महाराष्ट्र शासनाला, आमच्या विभागाला काही सूचना देखील केलेल्या आहेत आणि सूचना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी पुणे महानगरपालिकेतील 11 गावांच्या विकासाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये लोहगाव, मुंडवा, हडपसर, शिवणे, आंबेगाव खुर्द, उंडरी, धायरी, फुरसुंगी, उरळी देवाची अशा 11 गावांचा समावेश हा 4/10/2017च्या निमित्तानं झालेला होता. आणि त्याच्यानंतर मौजे, फुरसुंगी आणि उरळी देवाची या 2 गावांना स्वतंत्र नगर परिषदेची स्थापना देखील 11/9/2024च्या शासन निर्णयानं नगरविकास खात्याने केली. सन्मान्य सदस्यांनी PMRDA च्या माध्यमातून देखील या परिसराचा विकास झाला पाहिजे, पुणे महानगरपालिकेच्या निमित्तानं देखील या संपूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी मांडली. परंतु सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांना महत्वाची गोष्ट मला इथं सांगितली पाहिजे की ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये ही गावं आली आणि काही गावं ही डिलीट झाली, म्हणजे 2 गावं मी तुम्हाला सांगितली ज्याची नगरपालिका झाली, तर टप्प्याटप्प्यानं जसजसा महानगरपालिकेचा निधी उपलब्ध होतो, शासनाचा निधी उपलब्ध होतो, त्याच पद्धतीनं विकासाची कामं देखील तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी केली जातात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रवीण दरेकर साहेब आपण मांडला तो म्हणजे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम सुधारणा 225 मधील कलम 42च्या अन्वये ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी करायचा होता, स्ट्रक्चरल प्लॅन त्या ठिकाणी घोषित करायचा होता, संरचना योजनेच्या प्रस्तावाबाबत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर काही निर्णय घ्यायचे होते. हे सभापती महोदय असे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये दरेकर साहेबांची भूमिका किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींची भूमिका रास्त आहे की ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं झाल्या पाहिजेत. परंतु पुणे महानगरपालिकेची आणि समाविष्ट झालेल्या गावांची जर लोकसंख्या बघितली तर एका गावाची लोकसंख्या ही 1 लाख आहे दरेकर साहेब. म्हणजे जसं आपण रत्नागिरी नगरपालिका पूर्ण ही ब वर्ग नगरपालिका आहे आणि त्याची लोकसंख्या 1 लाख आहे, तसं तिथल्या एका गावाची लोकसंख्या 1 लाख आहे. त्याच्यामुळे या सगळ्या लोकसंख्येचा विचार करूनच ही विकास कामं पुणे महानगरपालिका त्या ठिकाणी करत असते. आणि म्हणून मी या चर्चेच्या निमित्तानं सन्माननीय दरेकर साहेबांना आश्वस्त करतो की जी 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये देखील आलेली आहेत आणि त्यांच्या विकासाची जी काही संकल्पना दरेकर साहेब तुमची आहे ती देखील टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याची जबाबदारी ही शासन म्हणून नक्कीच आमची सगळ्यांची आहे. हाच प्रश्न सन्माननीय नीलमताई गोरेंनी मांडलेला होता की या संदर्भात PMRDनं स्ट्रक्चरल प्लॅन जे तयार केलेले आहेत ते कशा पद्धतीने केलेले आहेत, विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातली कामं कशा पद्धतीने होणार आहेत, संरचना आराखडा तयार करण्याबाबत काय परिस्थिती आहे. सन्मान्य सभापती महोदय, PMRDनं प्लॅन जो तयार केलेला आहे तो प्लॅन तयार करत असताना नुसता PMRDAच्या संचालकांनी किंवा PMRDAच्या अध्यक्षांनी हा प्लॅन तयार केलेला नाही, तर तिथल्या स्थानिक रहिवाशांना देखील कशा पद्धतीनं फायदा होईल आणि त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं PMRDनं हा प्लॅन तयार केलेला होता. मला असं वाटतं की त्यावेळी PMRDवर अशासकीय सदस्य म्हणून 2 अशासकीय सदस्यांची देखील नेमणूक झालेली होती जी आपण लोकांमधनं करतो आणि म्हणून लोकांच्या भावना देखील PMRDAच्या प्लॅनमध्ये अंतर्भूत करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे. अभिजित वंजारी साहेबांनी देखील काही डम्पिंग यार्डच्या संदर्भामधले प्रश्न मांडले. इंदोरच्या धर्तीवर कचरा प्रक्रिया युनिट नागपूर शहरामध्ये केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका वंजारी साहेबांनी मांडली. नक्कीच याच्यामध्ये तथ्य आहे की ज्यावेळी नागपूर शहरामध्ये 1300 मेट्रिक टन किंवा 1400 मेट्रिक टन हा घनकचरा तयार होतो,
तो सगळ्याच्या सगळा त्याची विल्हेवाट लागली पाहिजे, ही जी काही भूमिका अभिजित वंजारी साहेबांची आहे त्याच्यावर बद्दल देखील सकारात्मक निर्णय भविष्यामध्ये शासन घेईल, या बाबतीमध्ये देखील मी आपल्याला आश्वस्त करतो. पुणे, नागपूर आणि मुंबई इथल्या मेट्रो बाबत सन्माननीय परिणय फुके साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले होते. राज्यामध्ये एकूण 683.53 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं आहे. त्याच्यामध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, पुणा असेल, आता ठाणा असेल, यापैकी 174 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी हे सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे मेट्रोचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये सुरू आहे, हे देखील सांगताना मला आनंद होतोय. अटल सेतूबाबत देखील परिणय फुके साहेबांनी संरक्षणाच्या दृष्टीनं काही मुद्दे मांडले. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल सेतू याच्यावर देखील मला असं वाटतं की कालच या सभागृहामध्ये चर्चा झाली की या संपूर्ण त्या ठिकाणी होणाऱ्या आत्महत्या असतील, त्या ठिकाणी होणारे अपघात असतील, त्याच्यासाठी कशा पद्धतीनं स्क्वॉड तयार केले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी मांडण्यात आली तर मी त्याला देखील उत्तर दिलं होतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत अटल सेतूच्या बाबतीत संरक्षणासाठी एक समिती गठीत केली जाईल आणि त्याच्यानंतर या संदर्भात जो अहवाल येईल त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. जिशान सिद्दीकी साहेबांनी बीकेसी मधील सिटी पार्क बंद आहेत, ते सुरू झाले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली. हा प्रश्न देखील मला असं वाटतं की सभागृहामध्ये येऊन गेलेला आहे की सार्वजनिक आणि खासगी भागीदार म्हणजे पीपीपी मॉडेलवर या सगळ्या जागा विकसित करण्याच्या संदर्भामध्ये शासन अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका घेऊन त्याच्यावर मार्ग काढतोय. आजच सभापती महोदयाची लक्षवेधी झाली किंवा अर्ध्या तासाची चर्चा झाली, त्याच्यावर देखील मी जे सांगितलं तेच उत्तर या ठिकाणी आहे की MMR क्षेत्रामध्ये ठाणे या परिसरामध्ये रिंग मेट्रो जी होणार आहे त्या संदर्भामध्ये ज्या काही शंका निर्माण झाल्यात त्या संदर्भात मी सकाळीच सांगितलंय की जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन या संदर्भातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र करून त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलं जाईल. परंतु हे सांगत असताना मला हे देखील सांगितलं पाहिजे की या रिंग मेट्रोचं 9% काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे कोणाची जर अशी मागणी असेल की ते काम थांबवलं पाहिजे, त्या कामाचा पुनर्विचार केला पाहिजे. सकाळी मी उल्लेख करताना सांगितलं की ठाण्यामधले जे रस्ते आहेत ते रस्ते देखील 6 मीटर, 9 मीटर, 12 मीटर, 16 मीटर आणि 24 मीटरचे आहेत आणि या रस्त्याचं रुंदीकरण जर आपल्याला करावं लागलं तर ठाणं शहरच दुसरीकडे वसवावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळं मेट्रोचं काम जे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ते कुठेही थांबवता येणार नाही, ही भूमिका सकाळी देखील मी मांडलेली आहे. सुनील शिंदे साहेबांनी मेट्रोच्या संदर्भामध्ये इथे प्रश्न उपस्थित केला. त्याच्यानंतर निरंजन डावखरे साहेबांनी देखील महामेट्रोमध्ये जो सकाळीच मुद्दा त्यांनी इथं मांडला होता तो पुन्हा एकदा या चर्चेमधनं उपस्थित केलेला होता. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी ज्या ज्या बाबतीत मेट्रो असेल, मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, या संदर्भात शासनाला ज्या विनंत्या केलेल्या आहेत, ज्या सूचना केलेल्या आहेत त्या जर योग्य असतील त्याचा सकारात्मक विचार महाराष्ट्र शासनाचा नगरविकास विभाग नक्की करेल, हा शब्द देऊन मी सभागृहाला आश्वस्त करतो. मंत्री पंकज भोयर. मंत्र्यांचं उत्तर झाल्यावर 260 चा ना.